नमस्कार मित्रो, मी पी आर पाटील मध्ये आपलं स्वागत करतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण घडामोडी आणि त्याच्यावरती प्रश्नोत्तरे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 100 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे आपल्याला कव्हर करायची आहेत अगदी कमीत कमी वेळेमध्ये. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे की कोणत्या राज्यात नौखाई उत्सव साजरा केला जातो? हा साजरा केला जातो ओडिसा राज्यामध्ये. हा एक शेती व्यवसाय संबंधी असलेला उत्सव आहे. याला नवीन धान्य असा याचा अर्थही होतो. आणि याच्या अंतर्गत काय केलं जातं, जी पिकं कापणीला आलेले असतात तर त्यावेळी हा उत्सव साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर 2022 साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बर्नेट मॅड्रिड ह्या दिसतात, ह्या फिलिपाईन्सच्या आहेत, तर यांना हा प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सोतियारा चिम म्हणून कंबोडियाचे आहेत. त्याचबरोबर तदाही हतोरी आणि गॅरी बेंचेगिव्ह हे इंडोनेशियामधले, तर ह्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 1957 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका INS विक्रांतचे कोणत्या ठिकाणी जलावतरण करण्यात आलेले आहे? करण्यात आले कोचिन शिपयार्ड लिमिटेड केरळ या ठिकाणी याचं जलावतरण करण्यात आलेलं आहे. 1961 मध्ये भारताची एक विक्रांत नावाची एक युद्धनौका होती, त्याची स्मृती म्हणून या जहाजाचं नाव ही विक्रांत देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कोणत्या देशामध्ये संगीतकार AR रेहमान यांचे नाव रस्त्याला देण्यात आलेलं आहे? हे देण्यात आलेलं आहे कॅनडामधील मार्खम म्हणून एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ही निवड करण्यात आलेली कल्याण चौबे यांची. हे कोण होते? तर भारतीय फुटबॉल संघामध्ये गोलकीपर म्हणून यांनी काम केलेलं होतं. त्यांचे आता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली. त्यानंतर नुकतेच कोणत्या राज्याने ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना सुरू केलेली आहे? ही पिगरी स्कीम जी आहे तर ही मेघालय या राज्यानं सुरू केलेली आहे. ही कशा संदर्भात आहे? तर ईशान्य भारतातील मेघालय हे एक मेजर म्हणजे जे पोर्क आहे तर ते इम्पोर्ट करणारं राज्य आहे. तर हे इम्पोर्ट कमी करण्यासाठी म्हणून ही स्कीम या राज्यानं सुरू केलेली दिसते. त्यानंतर सध्या चर्चेत असलेले नाईट स्काय अभयारण्य कोणत्या प्रदेशात स्थापन केले जाईल? हे स्थापन केलं जाईल लडाखमध्ये, हॅनले जे ठिकाण आहे तर या ठिकाणी. हे काय आहे? तर हे एक नाईट स्काय म्हणजे दुर्बिणीमधून आपल्याला खगोलशास्त्राचं किंवा वेगवेगळ्या तारांचं तुम्हाला काय करता येईल, दर्शन घेता येईल. आणि ही खगोलशास्त्राविषयी म्हणजे किंवा त्या भागातलं टुरिझम वाढवण्यासाठी ही स्कीम जी आहे तर ही उपयुक्त असणार आहे. आणि हे जे नाईट स्काय अभयारण्य आहे तर हे अशा प्रकारचं भारतातील किंवा जगातील पहिलंच असं अभयारण्य आहे. त्यात उत्तर प्रदेशातील कोणत्या गावात प्रत्येक घरात RO पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे? हे आहे भरतोल. बरेलीमध्ये भरतोल नावाचं एक गाव आहे, तर त्या ठिकाणी हा काय करण्यात आलेला आहे, RO प्लांट जवळपास 4 प्लांट या गावामध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत. आणि यानुसार मग रोगराई किंवा पाण्यापासून होणारे जे आजार असतील तर त्याच्यावरती कंट्रोल आणायचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन कधी साजरा केला जातो? हा साजरा केला जातो 5 सप्टेंबर रोजी. का साजरा केला जातो? तर मदर टेरेसा जे आहेत तर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा 5 सप्टेंबर रोजी धर्मादाय दिन साजरा केला जातो. म्हणजे या दिवशी जे मानवतावादी किंवा दुसऱ्यांसाठी ज्यांनी सेवा केली तर त्यांना काय केलं जातं, सन्मानित केलं जातं. त्यानंतर संसद टीव्हीच्या CEO पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर उत्पल कुमार सिंग यांची या CEO पदी निवड करण्यात आलेली आहे. संसद टीव्ही काय आहे? तर राज्यसभा टेलिव्हिजन आणि लोकसभा टेलिव्हिजन, तर या दोघांना एकत्र करून 2021 मध्ये BJP सरकारनं संसद टीव्ही सुरू केली, ज्याच्यामधून संसदेचे जे काही कार्यक्रम आहेत तर ते काय केले जातील, प्रदर्शित केले जातील. त्यानंतर 2022च्या शिक्षक दिनाची संकल्पना काय होती? शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबरला. कोणाच्या जयंतीनिमित्त? तर आपले जे सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत तर यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातोय. तर याची संकल्पना काय होती? तर टीचर्स काय असं संकटात नेहमी अग्रगण्य राहतात आणि ते भविष्याची पुनर्रचना करतात,
ही याची काय होती, संकल्पना होती. त्यानंतर कोणत्या राज्याने शहरी कुटुंबासाठी 100 दिवसाचा रोजगार पुरवण्यासाठी महत्वाकांक्षी योजना आखली आहे? ही योजना आखली आहे राजस्थान शहरानं. मनरेगा तुम्हाला माहिती असेल तर मनरेगाच्या धर्तीवरतीच राजस्थान सरकारनं ही एक अर्बन किंवा शहरी जे लोक आहेत, शहरी लोकांसाठी ही योजना आखलेली आहे. त्यानंतर पेटीएमला बाजूला सारून कोणत्या कंपनीला बीसीसीआयने प्रायोजक म्हणून नेमले आहे? तर ते मास्टर कार्डला नेमलेले, तुमच्या इथं लक्षात येईल. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या बँकेने तृतीय पंथीयांसाठी रेनबो सेव्हिंग खाते सुरू केले? हे सुरू केले इसाप स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, जी की केरळामध्ये आहे. या बँकेनं फक्त तृतीय पंथीयांसाठी किंवा ट्रान्सजेंडरसाठी ही सेव्हिंग अकाउंट सुरू केलेली आहेत. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित केलेल्या HDI नुसार भारत कोणत्या स्थानावर? तर 132व्या. मागच्या वर्षी कितव्या स्थानावर होता? तर 131व्या स्थानावरती. हा जो निर्देशांक आहे तर ते कोण रिलीज करतं? तर UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक. त्यानंतर 31वा व्यास सन्मान पुरस्कार कोणत्या हिंदी लेखकाला प्रदान करण्यात आला? तर असगर वजाहत यांना महाबली या जे काही पुस्तक लिहिले तर याच्यासाठी म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोण देतं? तर KK बिर्ला फाउंडेशन देते. आणि मागील 10 वर्षात हिंदी क्षेत्रात ज्यांनी कार्य केलेलं आहे, उल्लेखनीय कार्य केलेलं, तर अशा लेखकाला हा व्यास सन्मान पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पावसाच्या पाण्याची साठवण करण्यासाठी कोणत्या राज्याने छाता नावाची योजना सुरू केली? ही सुरू केली ओडिशा सरकारनं. छाता कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? जे की पावसाचं पाणी आहे तर ते काय केलं जाईल? पावसाचं पाणी साठवून एकतर पाण्याची जी पातळी आहे, भूजल पातळी, तर ती वाढवता येईल. त्याचबरोबर ज्या भागात पाणी नाही तर अशा भागांमध्येही पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी म्हणून ओडिशाने ही स्कीम चालू केलेली आहे. त्यानंतर भारतातील सर्वात लांब रबर डॅम जे आहे गयाजी डॅम, तर हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलं? तर फाल्गू नदी. कुठं आहे? तर बिहारमध्ये. ठीक आहे. तर बिहारमध्ये हे गयाजी डॅम नितेश कुमार यांनी आताच त्याचं उद्घाटन केलेलं होतं. त्यानंतर वाढत्या गॅसच्या किमतीवर शिफारसी देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती गठन करण्यात आलेली आहे? करण्यात आलेले किरीट पारख यांच्या अध्यक्षतेखाली. असे बरेचसे क्वेश्चन्स विचारतात की ज्याच्यामध्ये समित्या विचारल्या जातात आणि तुम्हाला हे लक्षात असावं. तर वाढता गॅस जर म्हटलं तर किरीट पारिख. त्यानंतर हिमालयन दिवस 2022 ची संकल्पना काय आहे? हिमालयन दिवस कधी साजरा केला जातो? तर 9 सप्टेंबरला साजरा केला जातो. आणि याची संकल्पना आहे की हिमालय तेव्हाच सुरक्षित राहू शकतो जेव्हा तिथल्या स्थानिकांचे संरक्षण, इथे संरक्षण शब्द आहे, संरक्षण केले जाईल. ठीक आहे. काय? तर हिमालय तेव्हा सुरक्षित राहू शकतो जेव्हा तिथले स्थानिकांचे संरक्षण केले जाईल. त्यानंतर सॅफ अंडर-17 या कोलंबोमध्ये झालेल्या फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेचे विजेतेपद कोणाकडे आहे? तर भारताकडे आहे. आणि हे जे काही विजेतेपद आहे तर कोणाला नमून झालं? तर नेपाळ या देशाला नमून मिळालेलं आहे. त्यानंतर 2022च्या जागतिक ओझोन दिनाची संकल्पना काय होती? तर पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक सहकार्य म्हणजे ग्लोबल कोऑपरेशन. कशासाठी? तर टू प्रोटेक्ट द लाईफ ऑन अर्थ. हा कधी साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. ठीक आहे. कोण साजरा करतं? तर UN एन्व्हायरमेंट प्रोग्राम. हाही मुद्दा लक्षात असावा. ठीक आहे. कोण करतं, काय करतं, या बऱ्याचशा गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्यानंतर देशातील सर्वोत्कृष्ट प्राणी संग्रहालय म्हणून कोणत्या संग्रहालयाची ओळख आहे? तर ही ओळख आहे पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यान, जे काही दार्जिलिंग मध्ये आहे. का याची ओळख आहे? तर स्नो लिपर्ड तुम्हाला माहिती असेल, स्नो लिपर्ड, त्याचबरोबर रेड पांडा, तर यांच्यासाठी किंवा यांच्या संवर्धनासाठी आणि अशा बऱ्याचशा प्राण्यांच्या संवर्धनासाठी या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यामुळं जागतिक संघटनांनी सुद्धा या अभयारण्याची दखल घेतलेली होती. त्यामुळे हे एक सर्वोत्कृष्ट प्राणी संग्रहालय म्हणून झूलॉजिकल ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे तर त्यांनी याला हा पुरस्कार दिलेला आहे. ठीक.
त्यानंतर डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. इथे तुम्हाला टेनिस प्लेयर्स दिसतील. ठीक आहे, डेव्हिस चषक. त्यानंतर अंगोला देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली, तर जोआओ लॉरेन्को यांची निवड झालेली आहे. आता जर तुम्ही कंबाईनची परीक्षा बघितलं तर याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन हे इंटरनॅशनल रिलेशन्सवरती आहेत. त्यामुळे आपण हे अशा प्रकारचे न्यूज कव्हर केल्या पाहिजेत. असं नाही की दरवेळी तशाच पद्धतीचे क्वेश्चन्स येतील, पण आपण थोडंसं प्रिपेअर राहिलेलं बरं. कदाचित आता यावेळी खेळावरती एकही क्वेश्चन नव्हता, तर कदाचित इथून पुढचे क्वेश्चन्स हे खेळावरती असतील. म्हणजे जी आपली 5 नोव्हेंबरला एक्झाम आहे त्याला खेळावरही क्वेश्चन विचारतील. त्यामुळे ट्रेंड फारसा डोक्यात नाही घेता आपण एक परिपूर्ण स्टडी करत जाऊया. ह्या न्यूज कव्हर करायच्यात, काही खेळाविषयी असतील त्याही आपल्याला न्यूज कव्हर करायला लागणार आहे. ठीक आहे. त्यात कोणत्या निमलष्करी दलाने देशातील पहिले महिला उंट स्वार पथक तैनात केले, हे कोणी केले, तर BSF ने केले. गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर जिथं BSF पथक काम करतं तर त्यांच्यामध्ये महिला आता इथून पुढे काय करतील, त्यांचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला दिसतील. त्यानंतर नुकतेच कोणत्या संस्थेने 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जागरण कार्यक्रम सुरू केला, हा सुरू केलाय कोणी, तर रामकृष्ण मिशननं. आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये देशभक्ती त्याचबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी सोबतच मेंटली मुलं कशी स्ट्रॉंग राहतील याच्यावरतीही भर दिला जाणार आहे. त्यानंतर कोणत्या राज्याने एकात्मिक संकुलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेलं आहे, हे दिलेलं आहे तेलंगणामध्ये. ठीक आहे, हे इथं तुम्हाला ही न्यूज ही दिसेल. त्यानंतर जागतिक बांबू दिन हा कधी साजरा केला जातोय, हा साजरा केला जातोय 18 सप्टेंबरला, इथं तुम्हाला दिसते. आणि त्याची थीम काय होती, तर शाश्वत विकास करण्यासाठी व त्याचबरोबर एक हरित आयुष्य किंवा तुम्हाला हरित आजूबाजूला गोष्टी बघण्यासाठी बांबूंची आवश्यकता आहे, तर हे एक याची थीम होती. ठीक आहे. त्यात नामिबियामधून आणलेले चित्ते कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात येणार आहेत, ही सोडण्यात येणार कुनो पालपूर, इथं तुम्हाला दिसेल. मध्य प्रदेशमध्ये 9 नॅशनल पार्क्स आहेत. ठीक आहे. आणि हे जे कुनो पालपूरमध्ये आणलेले जे चित्ते आहेत ते कुठून आणले आहेत, नामिबियामधून. किती आहेत, तर 8. याच्यामध्ये 5 फिमेल असतील आणि 3 कोण आहेत, तर मेल आहेत. हे MPSC काही विचारू शकते, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्यात. त्यानंतर 2022च्या SCO परिषदेचे यजमानपद कोणाकडे होते, तर उझबेकिस्तानकडे होते. SCO कधी गठन झाली, तर 1996ला शांघाय 5 म्हणून जी संस्था स्थापन झालेली होती, शांघाय 5, तीच पुढे जाऊन 2001 मध्ये शांघाय 5 तीच 2001 मध्ये काय झाली, तर SCO म्हणून त्याला ज्यावेळी उझबेकिस्तान जॉईन झालं त्यानंतर याला SCO असं म्हटलं जातं. ठीक आहे. भारतही याचा पार्ट आहे, त्यानंतर सदस्य आहे. त्यानंतर 131व्या ड्युरँड कपचे विजेतेपद कोणी पटकावले, हे पटकावलंय बेंगळूर FC. तुम्हाला इथं सुनील छेत्री दिसतील, बेंगळूर FCचे कॅप्टन. मुंबई FC ला हरवून यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे आणि ही पहिली वेळ आहे. त्यानंतर भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर ही कोणाची निवड करण्यात आली, अंदमान आणि निकोबार बेटांची निवड करण्यात आलेली आहे. आता अंदमान आणि निकोबार बेटांमधल्या प्रत्येक घराला हर घर जल सर्टिफिकेट दिलं जाईल. त्याचबरोबर शौचमुक्त ODF शौचमुक्त टॅग ही याला देण्यात आला आहे. ठीक आहे. त्यात भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कुठे आहे, तर आंध्र प्रदेशमधील तिरुपती या ठिकाणी हा सुरू करण्यात येईल. तिरुपती या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर दूर से नमस्ते ही दूरदर्शनवरील मालिका कोणत्या संस्थांनी मिळून सुरू केली, तर ही USAID आणि युनिसेफ या 2 संस्थांनी मिळून सुरू केलेली आहे. तर ही दूरदर्शनवरती मालिका चालेल. रविवारी 11 ते 12च्या दरम्यान याच्यावरती प्रोग्राम्स होतील. आणि याच्यामधून कोविड नंतर जो काय भारत आहे किंवा जो जग आहे, तर या जगामध्ये आपण कशा पद्धतीनं एक स्वस्थ आणि आनंदी आयुष्य घालवू शकतो त्याबद्दल बरेचसे मनोरंजन कार्यक्रम घेतले जातील. त्यानंतर 2022 जागतिक गेंडा दिनाची संकल्पना काय, तर गेंड्यांच्या 5 प्रजाती कायम, तर अशी ही थीम आहे.
आणि हा कधी साजरा केला जातो तर 22 सप्टेंबरला गेंडा दिन साजरा केला जातो. त्यानंतर पीएम केअर्स फंडचे विश्वस्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर रतन टाटा, आणि यांच्यासोबतच जर बघितलं तर केटी थॉमस आणि करिया मुंडप्पा करिया मुंडा या दोघांचीही निवड करण्यात आलेली आहे. ठीक. त्यानंतर सारस नावाच्या मासिक पाळीच्या आरोग्य संदर्भातील प्रोजेक्ट कोणत्या देशाच्या दूतावासाने सुरू केला तर हा सुरू केला इस्रायल या देशानं सुरू केलेला आहे. इथं तुम्हाला दिसतील हे इस्रायलचे अँबॅसेडर्स आहेत आणि इकडे हे तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स दिसतील. त्यानंतर एल्विस अली हजारिका ज्याने नुकताच नॉर्थ चॅनेल पार केला तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आसाम या राज्याशी संबंधित आहे. नॉर्थ चॅनेल कुठे आहे तर आयर्लंड आणि स्कॉटलंडच्या मध्ये आहे. तर हा पार करणारे ते पहिलेच ईशान्येकडील व्यक्ती ठरलेले आहेत. तर ठीक आहे, यांनी बरेचसे भारतामध्ये यांच्या नावावर बरेचसे विक्रम आहेत. त्यात भारतीय नौदलाने लॉन्च केलेल्या निस्तार आणि निपुण या दोन काय आहेत तर हे डायव्हिंग सपोर्ट वेसल्स आहेत. DSV असंही म्हटलं जातं यांना. ठीक आहे, हे तुम्हाला इथे दिसतील ह्या विशाखापट्टणम मध्ये लॉन्च केलेल्या आहेत. त्यानंतर कोणत्या देशाने माया नावाचा जंगली आर्टिक लांडग्याचा क्लोन पाहिजे तर क्लोन तयार केलेला आहे तर हा चीननं क्लोन तयार केलेला आहे. त्या तुम्हाला एक क्रिस्पर 9 टेक्नॉलॉजी माहिती असेल तर ही चीननं डेव्हलप केलेली होती आणि कशा संदर्भात आहे तर हा क्लोन किंवा ह्या ज्या आहेत तर ह्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाय केला जातो आणि त्यानुसार मग पुढे जाऊन त्याच्यामधून एखादा जीव उत्पन्न करणे किंवा ह्या क्रिस्पर 9 नुसार ज्या DNA मध्ये काय केलं जातं की DNA मध्ये बरेचसे चेंजेस केले जातात. ठीक. त्यानंतर नुकत्याच कोणत्या राज्याच्या विधानसभेने महिलांसाठी 1 दिवस राखीव ठेवला होता हे ठेवला होता उत्तर प्रदेश या राज्यानं. आणि या दिवशी काय केलं जाईल की महिलांना त्या दिवशी बिल मांडणे किंवा एखाद्या बिलावरती चर्चा करणे यासाठी संपूर्ण दिवस राखीव ठेवण्याचंही इथून पुढे उत्तर प्रदेशनं ठरवलेलं आहे. त्यानंतर जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो तर 29 सप्टेंबरला हा दिन साजरा केला जातो. ह्याची थीम काय तर यूज हर्ट फॉर एव्हरी हर्ट. यूज हर्ट फॉर एव्हरी हर्ट म्हणजे प्रत्येकासाठी स्वतःचं हृदय वापरा असं याच्यामधून सांगितलं गेलेलं आहे. ठीक. त्यानंतर 2021 गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना, जे की बासरी वादक आहेत, यांना देण्यात आलेला आहे. आता इथे एक कन्फ्युजन फार होते की गान सम्राज्ञी लता मंगेशकर हा महाराष्ट्र सरकार देतं आणि लता मंगेशकर यांच्या नावानं बरेचसे पुरस्कार आय थिंक मध्य प्रदेशने 1984 मध्ये मध्य प्रदेशनं चालू केलेला दिसतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रानं 1992 पासून सुरू केला. त्यामुळं थोडीशी न्यूज जर आली तर थोडंसं वाचत असताना व्यवस्थित वाचा, कारण महाराष्ट्रानं जो की 2022चा पुरस्कार दिलाय तर तो शैलेंद्र सिंग यांना दिलाय आणि इथं आहे तर हा पंडित हरिप्रसाद चौरसिया. त्यामुळे थोडंसं स्टडी करत असताना ह्या मुद्द्याकडे लक्ष द्या की महाराष्ट्राने दिलाय का मध्य प्रदेशने दिलाय का आणखी कोणत्या राज्यानं दिलेला आहे. ठीक. त्यानंतर प्रतिष्ठित लिव्हर कप कोणते किंवा लेव्हर कप कोणत्या काही हे संबंधित आहे टेनिस. याच्यामध्ये 2 टीम असतात, एक तर टीम युरोप आणि दुसरी जी असते टीम वर्ल्ड. म्हणजे युरोप मधले खेळाडू एका टीम मध्ये आणि बाकीच्या रेस्ट ऑफ दी जगातले बाकीचे खेळाडू एका टीम मध्ये. तर ह्या कपचं ते वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेवर भारत सरकारने किती वर्षांसाठी बंदी घातलेली आहे तर ही बंदी घातली 5 वर्षांसाठी. सध्या बरीचशी न्यूज मध्ये असलेली ही एक संघटना आहे की ज्यांनी भारतामध्ये वेगवेगळे दहशतवादी म्हणजे अटॅक्स करायचा वगैरे प्रयत्न केला असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळं यांना 5 वर्षासाठी बॅन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऐतिहासिक 2900 टूर रेटिंग मार्क करणारा पहिला बुद्धिबळपट्टू कोण आहे तर हे मॅग्नस कार्लसन आहे. आता हे 2900 टूर रेटिंग काय आहे तर एक मेल्ट वॉटर चॅम्पियनशिप असते, मेल्ट वॉटर चॅम्पियनशिप, आणि याच्यामध्ये 9 सीझन्स म्हणावं किंवा 9 लेवल्स असतात आणि या 9 लेवल्सला 9 महिन्यामध्ये कव्हर करायचं असतं आणि 9 व्यक्तींसोबत यांनी काय करायचं तर ऑनलाईन मॅचेस खेळायचं आणि यालाच काय म्हणतात हे, मग त्याच्यासाठी टूर रेटिंग दिले जातात. तर हे मेल्ट वॉटर जो चॅम्पियनशिप आहे त्याच्याशी संबंधित आहे.
9 महिन्याचा गेम असेल आणि 9 महिन्यामध्ये हे ऑनलाईन मॅचेस 9 व्यक्तींशी खेळायच्या मॅचेस असतात. ठीक. त्यानंतर क्वीन इलिझाबेथ द्वितीय विमेन ऑफ द इयर पुरस्कारासाठी प्रथमच कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर सुएला ब्रेवरमन ह्या ज्या भारतीय वंशाच्या महिला आहेत, ज्यांना आता गृहमंत्री म्हणून नवीन जे काही लिज ट्रस यांचं जे काही गव्हर्नमेंट आहे तर त्याच्यामध्ये त्यांना गृहमंत्री म्हणून निवडण्यात आलेलं आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर जॉर्जिया मेलोनी या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या, तर इटलीच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत आणि त्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर 2022च्या जागतिक नदी दिनाची संकल्पना काय आहे, तर याची संकल्पना काय आहे, जैवविविधतेसाठी नद्यांचे महत्व. जैवविविधतेसाठी नद्यांचे महत्व हा कधी साजरा केला जातो, तर 27 सप्टेंबरला हा जागतिक नदी दिन हा, एक मिनिट बरं, जागतिक नदी दिन हा साजरा केला जातोय सप्टेंबर महिन्यातल्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो, म्हणजे यावेळी तो 25 सप्टेंबरला साजरा केलेला गेला. ठीक आहे. त्यानंतर जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना काय होती, तर पर्यटनाचा पुनर्विचार, रिथिंकिंग टुरिझम असा तो इंग्लिशमध्ये थीम होईल. ते कधी साजरा केला जातो, तर 27 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर बथुकम्मा उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे, हा तेलंगणा राज्याशी संबंधित आहे. इथे तुम्हाला हे चित्र दिसते. त्यानंतर कोणत्या विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली म्हणून भगतसिंग असे ठेवण्यात आलेले आहे, इथं तुम्हाला दिसेल शहीद भगतसिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट, चंदीगडमध्ये हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर 2022चे गणितातील ब्रेक थ्रू पारितोषिक जे आहे तर हे कोणाला देण्यात आले, तर हे डॅनियल स्लिपमन जे आहेत तर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ब्रेक थ्रू पारितोषिक जे आहे तर हे एक प्रतिष्ठित पारितोषिक आहे, ज्यांचा अवॉर्ड हा नोबेल प्राइज पेक्षाही जास्त असतो, त्यामुळे याला फार महत्व आहे. त्यानंतर 2022चा विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर हा देण्यात आलाय सतीश आळेकर यांना. हा कशासाठी दिला जातोय, तर नाट्य क्षेत्रात बरीच वर्ष काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कन्या दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातोय, तर हा साजरा केला जातोय सप्टेंबरचा 4था रविवार, म्हणजे 25 सप्टेंबरला साजरा करण्यात आला. ठीक आहे. हा डॉटर्स डे आहे, हे लक्षात ठेवा, डॉटर्स डे. आणि इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे जो असतो, गर्ल चाइल्ड डे, तर हा आय थिंक 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. त्यामुळं या दोन्हीमधला फरक लक्षात ठेवा. डॉटर्स डे आलं तर 25 सप्टेंबर किंवा सप्टेंबरचा 4था रविवार, आणि गर्ल चाइल्ड डे आलं तर हा 10 ऑक्टोबरच्या दरम्यान. ठीक आहे. त्यानंतर ICMRचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, ही नियुक्ती करण्यात आली राजीव बहेल यांची. ICMR काय आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, म्हणजे भारतातील जो काही मेडिकल किंवा वैद्यक शास्त्राशी संबंधित जो रिसर्च केला जातो तर त्या संदर्भात नियमन करणे आणि वेगवेगळ्या योजना पुरवण्याचं काम कोण करतं, तर ICMR ही संघटना करते किंवा संस्था करते. त्यानंतर 100% बँकिंग क्षेत्रातील डिजिटायझेशन होणारा जिल्हा कोणता आहे, तर लेह हा जिल्हा आहे. त्यानंतर कोणत्या राज्याने हमारी बेटी हमारा मान नावाची योजना किंवा मोहीम सुरू केलेली आहे, ही सुरू केलेली आहे छत्तीसगड राज्याने. तर तुम्हाला ते भूपेश बागल दिसतील. यांनी या अंतर्गत काय केलं जाईल, की महिलांची किंवा लहान मुलींची जे किंवा कॉलेज करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांची जिथं जिथं कॉलेज असतील त्या ठिकाणी किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये पेट्रोलिंगची सुविधा असेल, म्हणजे पोलिसांची पथकं रवाना केली जातील. महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर ही दिला जाईल आणि ज्या महिलांविरुद्ध केसेस असतील तर त्यांना प्रायोरिटी देऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर कौशल्य विकास मंत्रालयाद्वारे सुरू केलेले स्केल ॲप कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे, तर हे चर्मोद्योग उद्योगाशी संबंधित आहे. चामड्याचे उद्योग यांना वाढवण्यासाठी म्हणून हे एक ॲप बनवण्यात आलेलं. कोणी सुरू केलं, तर कौशल्य विकास मंत्रालयानं सुरू केले. त्यानंतर कोणत्या राज्याने देशातील पहिले ड्युगॉंग संवर्धित राखीव क्षेत्र बनवण्याचे जाहीर केले आहे, तर तमिळनाडूने केलं आहे. तुम्हाला माहिती असेल की हे जे पाल्क स्ट्रेट आहे किंवा पाल्कची सामुद्रधुनी आहे तर त्या ठिकाणी हे राखीव क्षेत्र बनवलं जाईल.
इथे तुमच्या लक्षात येईल की हा जो डिगॉंग प्राणी आहे हा का आहे तर वल्नरेबल आहे, सस्तन प्राणी आहे. आणि अंदमान आणि निकोबारचा हा काय आहे तर राज्य प्राणीही आहे. त्यानंतर नुकतेच कोणती कंपनी महारत्न म्हणून अधिसूचित केली गेलेली आहे तर ही REC लिमिटेड आहे, जी आय थिंक एनर्जी सेक्टरमध्ये काम करते आणि अशी काम करणारी किंवा महारत्न म्हणून सिलेक्ट झालेली 12वी कंपनी आहे. तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये महारत्न, मिनिरत्न किंवा जे की नवरत्न आहे तर हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. महाराष्ट्रात किती नवीन वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रांना मंजुरी मिळाली तर 18 अजून वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्र बनवण्यात येतील. त्यात जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद कोणत्या शहरात पार पडली तर ही पार पडली दुबईमध्ये. त्याला काय म्हणतात वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट. ही कुठं पार पडली तर दुबईमध्ये पार पडलेली आहे. त्याद्वारे रेशन योजना कोणत्या राज्यात लागू केली गेलेली होती तर ही पश्चिम बंगालमध्ये लागू केलेली होती. सध्या सुप्रीम कोर्टने ही जी स्कीम आहे तर ती बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण याच्या अंतर्गत काय केलं जाईल की प्रत्येक राशनची जी दुकानं आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या द्वार म्हणजे काय तर प्रत्येकाच्या दारामध्ये राशन आणून देण्याची ही योजना आहे. मनरेगाच्या नाही तर 2013 मध्ये जी काय नॅशनल फूड सिक्युरिटी लॉ आणला गेला तर त्याच्या अंतर्गतच त्याच्या धर्तीवरच हे बनवण्यात आलेलं होतं. पण त्या लॉच्या अगेन्स्ट आहे किंवा त्या ऍक्टच्या अगेन्स्ट आहे म्हणून ही जी स्कीम आहे तर ती बंद करण्याचा कोर्टाने आदेश दिलेले आहेत. भारत सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची या ठिकाणी निवड केलेली आहे. जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर त्यांच्या मृत्यूनंतर ही जागा तशीच रिक्त होती तर ती कोणाच्या किंवा त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती केली जाईल अनिल चौहान यांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर सध्या चर्चेत असलेली स्निफरनर हिमनदी कोणत्या देशात आढळते तर ही जर्मनीमध्ये आढळते. आल्प्समधील हे सर्वात किंवा आल्प्समधील जर्मनीमधील सर्वात उंच शिखर किंवा उंच हिमनदी आहे आणि सर्वात लांब ही हिमनदी आहे. तर ही उन्हाळा किंवा प्रोलॉंग जे काय समर पिरियड होता तर त्यामुळं सुद्धा या ठिकाणी ही तुम्हाला जी हिमनदी आहे तर ती वितळताना दिसेल, त्यामुळे हे चर्चेत होती. कार्ल गुस्ताफ M4 नावाची शस्त्र प्रणाली कोणता देश भारतात विकसित करणार आहे तर स्वीडनची साब नावाची एक कंपनी आहे. तर ही साब नावाची कंपनी 2024 पासून भारतीय लष्कराला शस्त्र प्रणाली प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर सध्या चर्चेत असणाऱ्या सुरजापुरी हे नाव ही लक्षात ठेवा. साब ही कोणत्या देशाशी संबंधित आहे तर ती स्वीडनशी संबंधित आहे. त्यानंतर सध्या चर्चेत असणाऱ्या सुरजापुरी आणि बज्जिका या बोली भाषा कोणत्या राज्यात बोलल्या जातात तर ह्या बोलल्या जातात बिहारमध्ये. का चर्चेमध्ये आहे तर बिहार सरकारनं ह्या दोन्ही भाषांच्या रक्षणासाठी एक वेगळी अकॅडमी स्थापन करण्याचे आदेश दिलेले आपल्याला दिसतात, त्यामुळे ह्या दोन्ही भाषा चर्चेमध्ये आहेत. त्यानंतर दादासाहेब फाळके 2020चा ऍक्च्युली हा 2020 पासून कोविडमुळे रखडलेला होता. तर हा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला तर आशा पारेख यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो तर ज्यांनी चित्रपट सृष्टीत एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, योगदान दिलेले आहे तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. कोणत्या राज्याने एनसायक्लोपीडिया ऑफ ट्राईब्स प्रसिद्ध केलेला आहे तर हा ओडिसा सरकारनं हे एक एनसायक्लोपीडिया ह्याला काय म्हणायचं तर हा ग्रंथ म्हणतो, त्याला माहितीपर ग्रंथ हा पब्लिश केलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळपास जर बघितलं तर 62 आदिवासी समाजांविषयी काय असेल माहिती असल्याचं आपल्याला दिसेल. त्यानंतर भारत सरकारने कोणत्या राज्याला विविध आरोग्य योजना जोडल्याबद्दल आयुष्यमान उत्कृष्ट पुरस्कार 2022 प्रदान केलेला आहे. हा प्रदान केलेला उत्तर प्रदेश या सरकारला किंवा उत्तर प्रदेश राज्याला, कारण ज्या वेगवेगळ्या आरोग्य क्षेत्रात ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्यांना एकत्र आणण्याचं काम कोणी केले तर उत्तर प्रदेश सरकारनं केलेलं आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेने देशातील पहिले स्वदेशी विमान इंधन AVGS 100
विकसित केले आहे. तर हे IOC इंडियन ऑइल जी की गुजरातमध्ये याची जी रिफायनरी आहे तर त्या ठिकाणी हे इंधन विकसित केले जाईल. याआधी आपण युरोपमधून विमानांसाठी जे लागणारं इंधन आहे तर ते आपण काय करत होतो, आयात करत होतो. त्यानंतर कोणत्या राज्याने नुकतेच ऑनलाईन जुगाराचे नियमन करण्यासाठी कायदा केलाय, तर तमिळनाडू या राज्यानं हा कायदा केलेला आहे. ऑनलाईन गॅम्बलिंगमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनावर किंवा लोकांचा जो काही वेळ आहे तर हा वाया चाललाय. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बरेचसे युवक गुंतून पडलेले दिसतात. त्यामुळे तमिळनाडू सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. त्यानंतर 1 वीक 1 लॅब या थीमवर कोणत्या संस्थेने मोहीम सुरू केली, तर ही CSIR जी की काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च जे आहे तर याने प्रत्येक 37 ज्या याच्या उपसंस्था आहेत तर या ठिकाणी ही मोहीम चालू केली जाईल आणि प्रत्येक आठवड्यामध्ये एका CSR इन्स्टिट्यूटमध्ये हे प्रदर्शन भरवलं जाईल. त्यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने जलदूत ॲप विकसित केलं, तर हे ॲप विकसित केलं ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालय या दोघांनी मिळून हे ॲप विकसित केले. काय केलेलं आहे, तर पावसाच्या आधी आणि पावसानंतर जो काही पर्जन्य होतं तर त्याचं प्रमाण समजण्यासाठी म्हणून हे ॲप विकसित केलेलं आहे. त्यानंतर तामिरापानी नदी कोणत्या राज्यात आहे, तर ही तमिळनाडूमध्ये आहे. मध्ये तामिरा SES नावाचा एक प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने सुरू केलेला होता. कशासाठी, तर या नदीचा जीर्णोद्धार करण्यासाठी म्हणून हा प्रोजेक्ट सुरू केला होता. त्यामुळे ही नदी चर्चेत राहिलेली आहे. नुकतीच निवृत्ती जाहीर करणाऱ्या झुलन गोस्वामी यांनी किती एकदिवसीय सामने खेळलेले आहेत, तर 204 एकदिवसीय सामने आहेत. म्हणजे सेकंड हायएस्ट बाय एनी वुमन, कोणत्याही महिलेने क्रिकेट क्षेत्रातील कोणत्याही महिलेने खेळलेल्या 2 नंबरच्या या महिला आहेत. इथं तुम्हाला झुलन गोस्वामी यांच्याबद्दल एका पुढच्या स्लाइडमध्ये ही संपूर्ण माहिती असेल ती तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही वाचू शकताय, कारण यांच्याबद्दल फार यांच्या नावावर रेकॉर्ड्स आहेत तर ते आपल्याला रीड करणं मस्ट आहे. त्यानंतर चर्चेत असलेले ऑपरेशन मेघचक्र कोणत्या संस्थेशी संबंधित आहे, हे संबंधित आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI संबंधित आहे. काय आहे, तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे महिलांवरती अत्याचार केले जातात किंवा बालिकांचं जे शोषण केलं जातं आणि त्यांची क्लिप जी व्हायरल केली जाते तर त्या संदर्भात हे CBIनं राबवलेलं एक ऑपरेशन आहे. तर हे नाव लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा असे ऑपरेशन्स, कारण ह्याच्यातून काहीच लॉजिक लागत नाही, ऑपरेशन मेघचक्र, त्यामुळं थोडंसं ही न्यूज लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर भारतातील पहिले शून्य उत्सर्जन असलेले 0E जे विमान आहे तर ते कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च केले जाणार आहे, तर एअरबस जी संस्था आहे तर ती 2035 पर्यंत ह्या 0 इमिशन विमानाचं सुरुवात करेल असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर फ्रायडेज फॉर फ्युचर ही मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर ही हवामान बदल. तर या तुम्हाला फोटो दिसतील, ग्रेटा थनबर्ग यांनी ही मोहीम सुरू केलेली दिसते. ती नंतर मग एक युवकांची मोहीमच झाली आणि त्याबद्दल ही फ्रायडेज फॉर फ्युचर ही मोहीम आहे. त्यानंतर कोणत्या देशाला चँगेसाइट Y नावाचा स्फटिक चंद्रावरती सापडला, तर चीनला हा स्फटिक सापडलेला आहे. त्यानंतर कोणत्या राज्याने बलात्काराच्या आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास प्रतिबंध करणारे विधेयक मंजूर केले, तर उत्तर प्रदेश. महिलांवरती होणारे अत्याचार त्याचबरोबर लहान मुलींवरती जे काय आतापर्यंत अत्याचार उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर संख्या यांची जास्त दिसते आणि त्याला प्रतिबंध लावण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटनं घेतलेला हा एक इनिशिएटिव्ह आहे. त्यानंतर कोणत्या राज्याने श्रेष्ठ जी नावाचा उपक्रम चालू केला, तर हा उपक्रम चालू केलाय गुजरातने. कशा संदर्भात आहे, तर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आलेला हा एक प्रोजेक्ट आहे आणि याला जवळपास $350 मिलियन वर्ल्ड बँक कडून काय होणार आहे, मदत केली जाणार आहे. त्यानंतर भारतात सौर शेतीची स्थापना करणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी कोणती आहे, तर अमेझॉन आहे. अमेझॉननं जवळपास 420 मेगावॅटचा प्लांट राजस्थानमध्ये सुरू करण्याचं ठरवलेलं आहे आणि 2025 पर्यंत याचे सर्व बिझनेसेस जे आहेत तर ते काय केले जातील, तर ते
सौर ऊर्जेवरती चालणारे किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसवर चालणारे किंवा त्याला आपण मराठीमध्ये अक्षय ऊर्जा म्हणतो, तर याच्यावरती चालणारे बनवण्यात येतील. त्यानंतर कॅटल कंट्रोल इन अर्बन एरियाज बिल कोणत्या राज्याच्या विधानसभेत मांडले आहे, तर हे मांडण्यात आलेलं आहे गुजरात. म्हणजे जे काही रस्त्यावर भटकी जनावरं आहेत तर त्यांच्या विरोधात हे बिल मांडलेलं होतं, पण पुन्हा हे बिल मागं घेण्यात आलेलं आहे. चर्चेत असणारी किगाली दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, ही संबंधित आहे HFC म्हणजे काय, तर हायड्रोफ्लोरोकार्बनशी संबंधित आहे. 1987 मध्ये जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला होता, तर त्या प्रोटोकॉलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी म्हणून ही किगाली दुरुस्ती मान्य करण्यात आलेली आहे. त्यानंतर नुकतेच कोणत्या मंत्रालयाने स्पर्श नावाचा उपक्रम चालू केला, हा उपक्रम चालू केला संरक्षण मंत्रालयानं. कशासाठी सुरू केलेला आहे, तर हा जे की रिटायर्ड जे आर्मी पर्सन्स असतील तर त्यांना पेन्शन देण्यासाठी आणि एका छत्राखाली आणण्यासाठी हे बँक ऑफ बडोदा आणि HDFC ह्या दोन्ही संस्थांनी ह्या दोन्ही बँकांनी संरक्षण मंत्रालयाबरोबर ॲग्रीमेंट साईन केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर 2022ची सॅफ महिला विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे, तर बांगलादेशच्या संघाने पटकावले नेपाळ या देशाला हरवून. त्यानंतर ऑस्कर मानांकनासाठी पाठवण्यात आलेला शेलो शो हा जो चित्रपट आहे तर हा कोणत्या भाषेतील आहे, तर हा आहे गुजराती भाषेतील हा चित्रपट आहे. आय थिंक याचे जे तुम्ही जर बघितला तर इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगरीमध्ये हा पिक्चर काय करण्यात आलेला, ऑस्करला पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकच्या रिपोर्टनुसार 2022 ते 23 साठी भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे, तर 7%. आधी ADBनं 7.5% दर राहील असं वर्तवलेलं होतं, पण तो कमी करून आता 7% सांगण्यात आलेला आहे. याचं कारण काय देण्यात आलं, तर भारतातील चलनवाढ अपेक्षेपेक्षा कमी दिसते किंवा स्थिर झालेली दिसते, त्यामुळे जो ग्राहकांची जी क्रय शक्ती आहे तर ती पण कमी झालेली दिसते असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जेझेरो क्रेटर आणि वाईल्ड कॅट रिज कोठं आढळतं, तर हे मंगळावरती आहे. सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असलेला जो ग्रह आहे तर तो मंगळ आहे शक्यतो, त्यामुळं ह्याच्याविषयी थोडंसं स्टडी करा. त्यानंतर कोणत्या देशाने बाल्टिक समुद्रापासून विस्तुला बंदरपर्यंत जहाजांसाठी नवीन कालवा उघडला आहे, तर हे पोलंडनं. इथे तुम्हाला दिसेल हा पोलंड आहे, ही विस्तुला नदी तुम्हाला दिसते. आणि यामुळे काय होईल, तर रशियाची जी नेहमी इथं जाताना परमिशन घ्यायला लागेल. इथं रशियाचा छोटासा पार्ट आहे, तर इथं बेलारूस आणि हा एक म्हणजे इथं बेलारूस येईल आणि हा एक मध्येच एक रशियाचा छोटासा पार्ट आहे. तर यामुळे काय लागायचं की रशियाची नेहमी परमिशन घ्यायला लागायची, तर ती आता इथून पुढे घ्यायला लागणार नाही. त्यानंतर कोणत्या राज्याने राज्यातील खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 2% आरक्षण जाहीर केले, तर हे जाहीर केलेलं आहे राजस्थान यांनी. त्याचबरोबर जे ऑलिम्पिक विनर्स आहेत तर त्यांना 3 करोडचं बक्षीस, जे गोल्ड मेडलिस्ट आहेत तर त्यांना 3 करोडचं बक्षीस यांनी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक्सप्रेस क्लिनिक नावाची निदान सेवा कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, तर ही सुरू केली कर्नाटक या राज्यानं. त्यानंतर कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे, तर महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल शिंदे आणि फडणवीस या दोघं ज्यावेळी गव्हर्नमेंट आलेलं आहे तर त्यांनी ही नीती आयोग महाराष्ट्रामध्ये मिनी नीती आयोग सुरू करायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यात सध्या जपान या देशाला धडक देणाऱ्या चक्रीवादळाचे नाव काय आहे, तर टायफून नानमोडोल. हे एक सुपर टायफून होतं. सुपर टायफून कुणाला म्हटलं जातं, तर ज्यांचा स्पीड 240 माइल्स पर आवर पेक्षा जास्त असतो त्यांना सुपर टायफून असं म्हटलं जातं, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्या संस्थेने कृतज्ञ हॅकॅथॉन ची आयोजन केले आहे, तर ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चनं ही सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, विद्यार्थी, शिक्षक सगळे व्यक्ती याच्यामध्ये हातभार लावू शकतात किंवा भाग घेऊ शकतात. कशा संदर्भात, तर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज याच्यामधून बाहेर येतील असं एक, यासाठी म्हणून हे एक हॅकॅथॉन
आयोजित केलेलं आहे. त्यात कोणत्या भारतीय शहराला SCO या संघटनेने पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित केले? तर वाराणसीला 2022 पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. चला तर मग आतापर्यंत जवळपास आपण 100 पेक्षा जास्त क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि इथूनही पुढे आता नेक्स्ट मंथसाठी ऑक्टोबरमध्येही बघितलं जाईल. अशाच पद्धतीनं चालू घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.